प्रेक्षकांनो, अगं बाई, आज तर अर्जुनने सायलीसाठी चहा वगैरे केलाय. सुरुवात तर खूप छान आहे आणि खूपच सुंदर दाखवलंय आज त्यांनी. थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. सायली म्हणत असते, आई कणिक मळून झालीये, मग पोळ्या करते. कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, किती काम करशील तू, आज खूप दमली असशील ना. तू ना खरं तर जाऊन आराम कर. आता सायली म्हणते, आई दगदग तर आज खूप पूर्ण आजींची झाली आहे, हल्ली त्या खूपच दमायला लागतात ना. विमल म्हणते, बघा ना वहिनी, आज तर त्या खोलीतनं बाहेर सुद्धा आलेल्या नाहीयेत. कल्पनाताई म्हणतात, असू देत ग, त्यांना जरा आरामच करू द्या आज. सायली म्हणते, आई मी काय म्हणते, ते ताक उरलंय ना, तर आपण कढी खिचडी करूया का, म्हणजे ते ताक संपून जाईल. आता विमल म्हणते, वा बघा वहिनी, आपण नुसता विचारच करत होतो की या ताकाचं करायचं काय. आता कल्पनाताई म्हणतात, माझी सून आहेच ग गुणी, तिच्यात असे एकच नाही अनेक गुण आहेत. त्यातल्या त्यात एक अजून नवीन गुण दिसला बाई आपल्याला, हंडी फोडायचा. काय ग सायली, किती सरसर सरसर वर चढली तू, तुला हेही करता येते हे आम्हाला माहित नव्हतं ग. तुला खरं सांगू का, मला ना कधी कधी तुझ्यामध्ये तन्वीचीच झाक दिसते. विमल म्हणते, तन्वी ताई, नाही नाही, त्या अजिबात अशा नाहीये. कल्पनाताई म्हणतात, अगं तेच ना, तन्वी ना आता खूप वेगळी वागते, पण लहानपणी तन्वीच्या ज्या ज्या सवयी होत्या ना त्या सगळ्या सायलीमध्ये आहेत ग. म्हणजे लहानपणी ना ती खुर्ची स्टूल जे काही मिळायचं ना त्यावरती चढून अगदी हट्टाने दहीहंडी फोडायची. अगदी ॲक्सिडेंटच्या आदल्या वर्षी सुद्धा तिने हंडी फोडली होती ग. म्हणजे थर कमी होते, आमच्या पोटात गोळा आला, पण तन्वी मात्र एकदम बिनधास्त होती. विमल म्हणते, आज तर तन्वीताई घाबरून बाजूला उभ्या होत्या. कल्पनाताई म्हणतात, हो ना, तन्वी सारखी वर चढली ती आपली सायली. अस्मिता तिथे टेबलवर काहीतरी खात असते, ती लगेच ओरडते, काय ग मम्मा, उगा दहीहंडी फोडली म्हणजे ही काय तन्वी झाली का. कल्पना म्हणते, अगं तसं नाही ग, पण खरं सांगू का तुला, आपली सायली ना अगदी प्रतिमासारखी आहे. स्वभाव तर अगदी जशाचा तसा आहे. आणि ती प्रतिमाची मुलगी, तिच्यात एकही गुण नाही प्रतिमाचा. आता लगेच ही अस्मिता ओरडते, बस मम्मा, या सायलीला तन्वीची सर नाही, तिचं कौतुक करण्याच्या नादात तू काय पण बोलतेस हा. आता मात्र कल्पनाताई चिडतात आणि म्हणतात, अस्मिता, आवाज खाली करायचा हा, तुला जर तुझं मत मांडायचं ते मांड, पण शांतपणे. पण अस्मिता तेवढ्याच कर्कश आवाजात ओरडते, इथे माझ्या मताला कोण विचारते, आणि तनतन करून तिथून निघून जाते. आता कल्पनाताई म्हणतात, हिचं ना रोजच झालंय. आता अस्मिता तिच्या खोलीत जाऊन बडबड करायला लागते, मम्माला चान्स मिळाला ना की त्या सायलीला डोक्यावर घेऊन नाचायला. आणि काय, लगेच तिने तन्वीला फोन केलाय आणि सांगते कशी, बघ ना तन्वी, आता आपले प्रॉब्लेम्स वाढणार आहेत. आज काय झालं माहितीये, मम्मा काय बोलली. आता तिकडनं ती प्रिया म्हणते, तूच सांग ना काय बोलली, मला कसं माहितीये. मग अस्मिता तिला सगळं डिटेल सांगते, अगं मम्मा म्हणाली सायलीच खरी तन्वी आहे, आणि इकडे प्रियाचे दाबे दणाणून जातात. आता लगेच अस्मिता म्हणते, म्हणजे अगदी अशा शब्दात नाही म्हणाली, पण सायलीमध्ये तिला लहानपणीच्या तन्वीचे गुण दिसतात म्हणे, आणि आत्ताची तन्वी म्हणजे तू खूप वेगळी वागते. प्रिया लगेच विचारते, अगं असं का वाटलं ग तुझ्या मम्माला. आता अस्मिता म्हणते, अगं त्या सायलीने आगाऊपणा करून हंडी फोडली ना, म्हणून असं वाटतंय मम्माला. आणि जे जे काही बोलल्या कल्पनाताई ते डिटेल ऐकवते, आणि मग म्हणते, मी पण काही कमी नाहीये, मी पण मम्माला उत्तर दिलं सायलीला तन्वीच्या नखाची सर नाहीये म्हणून. लगेच ही म्हणते, थँक्यू अस्मिता, तू तर माझी खूप बाजू घेते. आता अस्मिता काही बोलणार तेवढ्या ती म्हणते, अगं अस्मिता, मी नंतर कॉल करू का, मी ठेवते. आता तिचं ऐकून ही पण बडबडायला लागते, अरे देवा, आधीच अर्जुन सोबत आश्रमात जायचं टेन्शन आलंय, आणि त्यात कल्पनाला डाऊट आलाय की सायलीच खरी तन्वी आहे. अरे देवा, मी तर मेले आता. अरे यार, माझ्याच चारी बाजूने का प्रॉब्लेम्स आहेत. खोटं वागले की असंच होणार. असो, आता ही साक्षी ती लेआउट देतीये चैतन्याला आणि म्हणते, किती वेंधळायस रे तू, ही महत्त्वाची फाईल होती आणि माझ्याकडेच विसरलास. आता चैतन्य म्हणतो, थँक्यू साक्षी, मी खरंच विसरलो होतो ग, पण तू उघडून नाही ना बघितली. नाही, म्हणजे महत्त्वाचा कागद होता ग त्यात. आता साक्षी म्हणते, कमॉन, मी कशाला तुझी फाईल उघडून बघू, आणि काय आहे ना, तुमचे महत्त्वाचे आणि कॉन्फिडेन्शियल सगळे कागदपत्र असतात त्या ना बाबा ना, त्या फाईलसाठी आपलं नातं मी अजिबात पणाला लावणार नाही. चैतन्य म्हणतो, अगं तसं काही नाहीये. साक्षी म्हणते, अरे तसंच आहे, मला त्या केसपेक्षा ना आपलं नातं जास्ती महत्त्वाचं वाटतंय, आणि एका फाईल पायी मी ते गमवेल असं वाटतं का रे तुला. चैतन्य किती भोळा दाखवलाय ना प्रेक्षकांनो. तो विचार करतोय, किती साधी आहे ही, पण या केसमुळे मला आमचं नातं लपवून ठेवावं लागतंय. साक्षी म्हणते, कसला विचार करतोयस रे,
खरंच माझ्यापासून लपवावं असं काही आहे का त्या फाईलमध्ये? आता तिथे ना प्रेक्षकांनो, त्या दिवशी आश्रमामध्ये त्या चैतन्याला टक्कर दिली ना, तो माणूस फोनवर बोलत असतो. चैतन्याचं त्याच्याकडे लक्ष जातं बोलता बोलता. तो म्हणतो, ए त्या माणसाला मी कुठेतरी बघितलंय ग. साक्षी म्हणते, अरे तो अण्णांकडे येत जात असतो. पण चैतन्य त्या माणसाशी जाऊन बोलतो आणि त्या माणसाला चैतन्य आठवतो, पण चैतन्याला काही तो माणूस आठवत नाही. कमाल आहे, वकील असून एवढी वीक मेमरी आहे चैतन्याची. चैतन्य त्याला म्हणायला जातो की मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय, सॉरी आपण कुठे भेटलोय का? आता तो माणूस म्हणतो, नाही नाही मी तुम्हाला कुठेच भेटलेलो नाहीये. असं बोलून तो निघून गेलाय. आता लगेच साक्षी म्हणते, अरे उशीर होतोय ना तुला चैतन्य. आणि चैतन्य फायनली निघाला. हा अण्णाचा जो गुंड आहे ना, तो पुन्हा आश्रमात गेलाय. त्याला तिथली ती डेड बॉडी काढायची आहे ना. आता त्याने त्याचा दुसरा एक माणूस पेरलाय. तो माणूस त्या हवालदार जे आहेत तिथे सिक्युरिटीसाठी त्यांना म्हणत असतो, दहीहंडीचा प्रसाद घ्या ना दादा. पण ते हवालदार त्या माणसाला हुसकावून लावतात, इथे यायचं नाही, चला निघा इथून. बहुतेक त्याच्यात बेशुद्धीचं औषध वगैरे असावं आय गेस. पण आता त्याचा प्लॅन फ्लॉप झालेला दाखवला. इकडे चैतन्य अर्जुनला फाईल आणून देतोय रात्रीची. अर्जुन म्हणतो, काय रे वेंधळा, तू आपण आश्रमात बनवलं होतं ना ते लेआउट, आणि असं कसं विसरलंस घरी? आता चैतन्य म्हणतो, तुला दिलाय ना मी लेआउट, तसंही तू आज ऑफिसमध्ये काम करायच्या मूडमध्ये नव्हताच रे. तू फक्त सायली वहिनीचं कौतुक करत होतास. आता अर्जुन ते लेआउट चेक करायला लागतो. आता तसं चैतन्य म्हणतो, ए बाबा तू इथे उभं राहून हे सगळं करणार आहेस का? मला जाऊ दे, तू तुझ्या खोलीत बसून कर. अर्जुन त्याला थांबवत असतो, पण चैतन्य गडबडीत निघून जातो. या अस्मिताला काही चैन पडेना. ती आता गेली आहे सायलीकडे. सायली म्हणते, तुम्हाला काही हवंय का? आता अस्मिता म्हणते, हो मला उत्तर हवंय. तुझी तेल लावलेली घाणेरडी साडी माझ्या कपाटात का ठेवली याचं उत्तर दे मला. अर्जुन या दोघींचं बोलणं ऐकतोय. आता अस्मिता म्हणते, तूच ठेवली ना साडी, तुला टिट फॉर टॅट करायचं होतं ना. आता ही सायली भारी उत्तर देते, हा अहो अस्मिता ताई, टिट फॉर टॅट तेव्हाच होतं जेव्हा एखाद्याने आधी काही खोडी केली असेल. म्हणजे तुम्ही मान्य करताय ना, तुम्ही काहीतरी केलंय आधी. आता लगेच ही अस्मिता म्हणते, ए ओव्हर स्मार्ट बनायचा प्रयत्न करू नकोस हा. आता अर्जुन म्हणतो, काय ग अस्मिता ताई, काही प्रॉब्लेम झालाय का? अस्मिता म्हणते, नाही रे, तुझी सर्व गुण संपन्न बायको घरात असताना काय प्रॉब्लेम होणार आहे? आता असा टोमणा मारून ती निघून गेली आहे. अर्जुन म्हणतो, हे मी काय ऐकलं, अस्मिता ताईला तुम्ही टिट फॉर टॅट वगैरे केलं का? आय मीन तुमच्या भाषेत काय म्हणतात ते? आता सायली म्हणते, जशाच तसे. अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली काय काय केलं काय तुम्ही अस्मिताईला? सायली म्हणत असते, जाऊ द्या ना सर. अर्जुन म्हणतो, नाही नाही असं कसं जाऊ दे, नाही काहीतरी कनेक्टेड आहे तुमच्याशी आणि अस्मिताशी, सांगा मला काय झालं. अर्जुन सायलीच्या मागे मागे फिरत असतो आणि म्हणत असतो, सांगा मला, मी जाणार नाही इथून त्याशिवाय. आता सायलीने सांगितलंय, सर काय झालं, हंडी सुरू व्हायच्या आधी प्रियाने माझ्या अंगावर तेल सांडलं आणि अस्मिताताईने माझे सगळे कपडे लपवून ठेवले. म्हणजे तिथे कपाटात फक्त एकच ड्रेस होता. मग माझ्या लक्षात आलं की हे मुद्दाम केलं असेल या दोघींनी, आणि म्हणूनच आज सणाच्या दिवशी मला ड्रेस घालून बाहेर यावं लागलं ना. आधी ना मला खूप वाईट वाटलं, पण सर यावेळेला मी गप्प नाही बसले. अर्जुन म्हणतो, काय केलं तुम्ही? आता सायली सांगते की फार काही केलं नाही मी, पण ती डाग लागलेली साडी मी अस्मिताताईच्या कपाटात ठेवली. अर्जुन हसायला लागतो. आता सायली म्हणते, सर मी डाग लागायचा प्रयत्न केला होता, पण तोपर्यंत त्या साडीला ना तेलाचा वास यायला लागला होता आणि आता तो वास त्यांच्या कपड्याला लागला असेल म्हणून त्या चिडल्या आहेत. आता ही असं बोलून निघत असते वर बेडरूममध्ये आणि याला पुन्हा तंद्री लागली आहे, म्हणजे हा सारखा तिच्याकडे बघायला लागलाय. आता सायली म्हणते, सर वर येत आहे ना? आता अर्जुन म्हणतो, हो आलोच. पण आता बेडरूममध्ये गेल्यावर हा कौतुकाचे वर्षाव सुरू आहे सायलीवर. काय सायली, तुम्ही ना मला कधी कधी खूप सरप्राईज करता हां. म्हणजे हा जो मिसेस सायली व्हर्जन 2.0 आहे ना, तो तर फॅन्टॅस्टिक आहे. सायली म्हणते, सर तुम्हीच मला म्हणाला होतात ना की तुला जो कोणी त्रास देईल त्याला तुझी ताकद दाखव, मी फक्त तेवढंच केलंय हो. अर्जुन म्हणतो, ग्रेट हां. सायली म्हणते, हे सगळं करायचं धाडस तुमचं बोलणं पटलंय ना म्हणून केलंय मी. अर्जुन म्हणतो, हे वेट तुम्ही काय म्हणालात आत्ता? मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला पटलं? ओ माय गॉड मिलॉर्ड, आज का ये दिन इतिहास के सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा. हे गोल्डन वर्ड तुमच्याकडनं ऐकायची अपेक्षाच नव्हती मला. थँक्यू सो मच सायली. आता सायली त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, सर आज मी तुमच्याशी भांडणार नाही आहे, कारण खरंच अस्मिताताईच्या वागण्यामुळे ना घरातलं वातावरण बिघडतं आहे आणि त्यात तिला प्रियाची फूस आहेच आहे. पण सर प्रियाची कारस्थानं ना सगळ्यांसमोर उघडी पडायलाच हवी हां. आणि आता ही बोलता बोलता अर्जुनच्या हाताला हात लावते आणि म्हणते, सर तुम्ही जेव्हा आश्रमात जाल ना प्रियाकडून सगळं वदवून घ्यायला, तेव्हा जेव्हा ती सगळं खरं बोलली तर किती छान होईल ना. आता अर्जुनला काही कळत नसतं ती काय बोलतीये. सायली म्हणत असते, माझा ना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे सर, म्हणजे तिने हे सगळं खोटं सांगितलं हे तुम्ही तिच्याकडून वदवून घ्यालच सर. तुमच्याकडनं ना खूप अपेक्षा आहेत सर मला. आणि अर्जुन बेशुद्ध झालाय. आय मीन म्हणजे
काय झालंय त्याचं त्यालाही कळत नाहीये. कदाचित जोर का झटका जोर से लग गया. तो त्याच्या हाताला बघतच राहतोय प्रेक्षकांनो. आणि पुढे तर रोमॅन्टिक गाणं लावलंय त्यांनी. काय भारी गाणे लावताय ना प्रेक्षकांनो. अर्जुन रात्री झोपलाय आणि पहाटे पहाटे सायली उठायच्या आधीच उठलाय तो. आणि उठून तो सारखा तिला बघतोय. आणि तो जेव्हा तिच्याकडे बघतोय ना प्रेक्षकांनो, तेव्हा इतकं सुंदर गाणं प्ले केलंय त्यांनी. ओल्या सांज वेळी उन्हे सावलीस बिलगावी, तशी तू जवळी ये जरा. आणि हे गाणं प्ले करताना अर्जुनला सतत सायलीचं जे दहीहंडी फोडायचं रूप आहे ना ते आठवतंय. आणि अचानक त्याला असं वाटतं की अरे, मी एवढ्या लवकर कसं काय उठलो आज, तेही मिसेस सायलीच्या आधी. आणि इथून पुढे तर थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. इतकी मजा आली आहे. आता ह्याला असं वाटतं की सायलीसाठी सकाळी सकाळी याने चहा बनवावा. आता हा स्वयंपाकघरात खुडबुड करायला जातो. विमल बाहेर झाडत असते. तिला असं वाटतं मांजरच आली आहे म्हणून ती शुक शुक करत येते. आणि अर्जुनला बघून म्हणते, तुम्ही अर्जुन दादा, तेही सूर्य उगवायच्या आत. आता अर्जुनची दांदल उडाली ना. विमल म्हणते, काय अर्जुन दादा, काय चाललंय. अर्जुन म्हणतो, मी कॉफी बनवत होतो माझ्यासाठी. आता विमल म्हणते, सायली त्याने बनवली नाही का, मी बनवून देते तुम्हाला. आता अर्जुन विचार करतोय, हिला कसं सांगू, मिसेस सायलीसाठी मला चहा बनवायचा आहे, कसं घालवू मी हिला इथून. विमल म्हणते, अर्जुन दादा बाजूला व्हा, मी बनवते ना कॉफी. अर्जुन म्हणतो, तू कशाला उठलीस एवढ्या सकाळी, चल जा आराम कर. विमल म्हणते, आहो दादा, मी झोपते कुठे, मी याच वेळेला रोज उठते आणि आवरून ठेवते सगळं. मी तुम्हाला तुमची कॉफी बनवून देते आणि मग सायली ताईंना चहा करते. अर्जुन म्हणतो, मी करेन ना चहा, तू जा. विमल म्हणते, तुम्हाला तर कॉफी प्यायची होती ना. अर्जुन म्हणतो, मी चहा सुद्धा पिणार आहे, काही प्रॉब्लेम आहे का तुला. अर्जुन म्हणतो, तुला काही प्रॉब्लेम आहे का, मी दोन्ही पण पिणार आहे. तुला काय वाटलं मला चहा करता येत नाही, मला चॅलेंज करू नकोस हां. विमल म्हणते, मी कुठे चॅलेंज केलं, अहो मी म्हणते. अर्जुन म्हणतो, हे बघ बडबड करू नकोस, तू मला आधी साहित्य आणून दे बरं, चहाचं कॉफीचं जा तू दे आधी. आता विमल चहाचं सगळं सामान आणून देते त्याला. हे घ्या पाणी, चहापत्ती, हे असं टाकायचं, हे असं करायचं. तिने कृती दाखवली आहे त्याला. अर्जुन तिला म्हणतो, माहिती आहे मला येतं सगळं, तू जा आता. मी करतो आता, तू सरक बरं विमल. आता विमल जाताना जरा याची चांगलीच खेचतीये. काय हो अर्जुन दादा, तुम्हाला नक्की कोणासाठी काय बनवायचंय ते सांगाल का. अर्जुन म्हणतो, तुला सांगितलं ना आता मी, चहा माझ्यासाठी, कॉफी पण माझ्यासाठी, मी दोन्ही पण पिणार आहे. तुला काही प्रॉब्लेम आहे का. आता विमल हसायला लागते आणि म्हणते, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण अर्जुन दादा त्या चहामध्ये ना थोडंसं आलं टाका हं. नाही, सायली ताईंना आल्याचा चहा आवडतो. विमलला बरोबर कळलंय अर्जुन का खाली आलाय. विमल मोठ्याने हसायला लागते. अर्जुन म्हणतो, दे मग आधी आलं काढून. विमल हसायचं नाही, आलं दे पटकन तू. विमल म्हणते, देते ना, सरळ सरळ सांगायचं की मला माझ्या बायकोसाठी मला चहा करायचा आहे, मग दिलं असतं की आलं. आता अर्जुन म्हणतो, हसायचं नाही, जा कामं कर तुझी आता. आता अर्जुन म्हणजे खात्री करून घेतो विमल गेली आहे की नाही. आणि मग त्याने ते आलं कैचीने कापून चहात टाकलंय प्रेक्षकांनो. किती गोड ना. आता सायली पहाटे पहाटे उठतीये आणि तिला आश्चर्यच वाटते, अर्जुन सर कुठे गेले. आणि ती अर्जुनला बघायसाठी म्हणून बेडरूमच्या बाहेर येतच असते. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे तर खूप क्यूट दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. सायली म्हणते, हे काय सर. अर्जुन म्हणतो, तुमच्यासाठी गरमागरम आल्याचा चहा. सायली म्हणते, सर तुम्ही खरंच माझ्यासाठी चहा करून आणलायत. आपल्या आवडीनिवडी किती वेगळ्या आहेत नाही सर. तुम्हाला कॉफी आवडते, मला चहा. म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवातच परस्पर विरोधी गोष्टीने सुरू होते. आणि जगासाठी आपण दोघं नवरा बायको आहे. दोघंही हसायला लागतात. अर्जुन म्हणतो, अहो म्हणूनच तर म्हणतात अपोजिट पोल अट्रॅक्ट्स. आणि एकदम सायली याच्याकडे बघायला लागते. किती छान नाही प्रेक्षकांनो. मला तर आज खूप म्हणजे खूपच आवडला आहे रिव्ह्यू. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हं. आणि प्लीज ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केले त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.